मुलांना स्पष्ट बोलणं शिकवण्यासाठी मराठी वर्णमाला ही एक जादूची छडी. बघूया पार्ट 6. या रीलमध्ये आपण बघूया व्यंजनांचा 5th ग्रुप, जो की आहे ओठवी आवाज. प, फ, ब, भ आणि म. हे चारही आवाज आपण ओठांद्वारे उच्चार करतो. याच्यामध्ये जिभेचं काहीही काम नाही आणि सहसा मुलं हे उच्चार खूप इझिली बोलायला शिकतात. फक्त तुम्हाला एक सांगेल की दुभंगलेला ओठ व टाळू या ज्या मुलांना हे प्रॉब्लेम असतो त्या केसेसमध्ये ओरल प्रेशर बनवायला मुलांना त्रास जातो. त्याच्यामुळे प, फ, ब, भ या उच्चारांऐवजी ते मुलं नाकातनं प्रेशर तयार करतात आणि या सगळ्या उच्चारांऐवजी त्यांचा फक्त म येतो. नाही तर प, फ, ब, भ, म हे अतिशय सोपे उच्चार आहेत, कारण हे खूप विजिबल आहे. मुलं म्हणजे इझिली शिकतात. तर मराठी वर्णमाला मुलांना शिकवा, ती व्यवस्थित मॉडेल करा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या मुलांना स्पष्टतेमध्ये प्रॉब्लेम होणारच नाहीत. अजूनही जर मी तुमचं लक्ष वेधून आहे तर मी आहे सपना अशोक डाके, कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट.